माऊलीचा आपल्यावर फार उपकार आहेत. कारण जगाचं ज्ञानी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शास्त्रज्ञात नंबर 1 ची पदवी ज्ञानोबा माऊलीला आहे. आणि कुठलाही शोध आणि संसारातलं कुठलंही मूल जन्माला येतं याचा सुद्धा शोध कशात आहे? ज्ञानोबा माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये. शुक्र सोनिताचा सांधा मिळता पाचाचा बांध वायू तत्व दशदा एकची झाले. शुक्र हे पुरुषाच्या मध्ये असतात आणि शोणित पेशी स्त्रियाच्या असतात. पण ते ज्ञानोबा माऊलींनी मान्य केली किती 13व्या शतकात. सूर्य जागचा हालतच नाही, पृथ्वी फिरते. हे संशोधनाने 20व्या शतकात शोध लावला. पण ज्ञानोबा माऊलींनी 13व्या शतकात. जेने उदक असताचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे, न चालता सूर्याचे चालणे, म्हणजे सूर्य जागचा स्थिर आहे ही संकल्पना ज्ञानोबा माऊलींनी मांडली. जन्माला येणं आणि मरणं हे सुद्धा ज्ञानोबा माऊलीचं. आपण मरतच नाही. नासे ते पुनरुपी दिसे ऐसे परिभ्रमा घटिका यंत्र जैसे. घड्याळाचा शोध ज्ञानोबा माऊलींनी 13व्या शतकात लावला. एवढे ज्ञानी असणारे ज्ञानोबा माऊली, पण किंचित सुद्धा अहंकार नव्हता, अभिमान नव्हता. का? कारण त्यांच्या ज्ञानामध्ये भक्ती आणि प्रेम होते.